आई, अण्णा, बघा मला माफ करा. इथे जे घडलं ना मी ते तुम्हाला सांगितलं नाही. ज्या दिवशी मुक्ता या घरात आली म्हणजे तिचा गृहप्रवेश झाला तेव्हापासून खूप काही घडलं इथे. तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला खूप टेन्शन आलं असतं. मला माहित होतं हे एवढं सोपं नाहीये. अण्णा, मुक्तताईला आपल्या घरी परत घेऊन जायचं का? नाही रे बाळा, आता इथून पुढचा प्रवास या दोघांच्या आणि देवी आईच्या हातात. उचल संबळ, वाजव. खरं तर रात्रभर संबळ वाजवून स्वतःला सिद्ध करण्याची संधी गेल्या म्हणजे नवरात्रामध्ये मिळाली होती. जोपर्यंत आम्हाला आमच्या कामाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत इथं या ठिकाणी मी संबळ वाजवत राहणार. तेव्हा नाही वाजवून दाखवू शकलेस, आता आली ती संधी. रात्रभर संबळ वाजवून दाखवच. बघूया तुझ्यात किती दम आहे ते. वाजव. हो जाओ, शुरू. वरी कोरडा भाळ, गळा जोखडाची माळ, माझ्या रक्तात संभाळ, चालताना ग पाय पोळा पाय पोळा, मी लढणार बाळ, मी लढणार बाळ. जनामनात महिषासुरा, त्याचा करण्याक संहार, चढू द्या जुना हट्ट सत्वरा, दारू घडबये दार, आई दारू घडबये दार. मुक्ता, बघा माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या घराला काहीच होऊ देणार. उद्या सकाळी आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल. पण आता मला तिथं मुक्तासोबत असणं खूप गरजेचं आहे. मी येतो. मुक्ता,
मी तुझ्या सोबत आहे. ही लढाई कधीच तुझ्या एकटीची नव्हती आणि यापुढेही नसेल. आपण दोघं मिळून या आव्हानाला सामोरं जाऊ आणि पुन्हा एकदा सगळ्यांना कळेल की आपलं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. पण मुक्ता, हे बघ, आपल्याला सावध राहावं लागेल. तुला होणारा त्रास पाहण्यासाठी रावसाहेबांनी तुला रात्रभर संबळ वाजवण्याचं आव्हान दिलंय. आणि जरी तू हे आव्हान जिंकलीस ना, तरी ते घर आता माझं आहे असं म्हणून रावसाहेब ते घर जाळू शकतात. पण मुक्ता, तू टेन्शन घेऊ नकोस. मी असं काहीच होऊ देणार नाही. मी थोड्या वेळात परत येतो. मुक्ता, तू संभळ वाजवत राहा. मी तुझ्या सोबत आहे. आलोच मी. काय म्हणत होती? संबळ माझी श्रीमंती आहे. आता ही तुझी श्रीमंती माझ्या घराच्या चौकात रात्रभर कशी नाचवतो ते बघच. घरात असं किती बरं वाटतंय. एका दिवसात सवय झाली तुझी. तुम्ही जेव्हा मला असं हक्कानं काम सांगता ना, मला माझी आई सांगते असंच वाटतं. तुझी आई तुला सांगते, म्हणजे सुनेला मुक्ताला घेतल्याशिवाय या घरात परत यायचं नाही. मुक्ताच या घरची सून होईल. नाही नाही, हे सोपं नाही. रातभर संबळ वाजवणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे? मुक्ता, अगं कसलं आव्हान घेऊन बसलीस? आणि तू नाही जिंकलीस तर ना दोघं एकत्र राहतील ना मुक्ताचं घर वाचल. रावसाहेबांना बराबर फास्ट टाकलाय आणि तो असाच हळूहळू हळू आवळत जाणार. मुक्ता, अगं काय करून बसलीस हे? काय करून कळत नाही. आजची रात्र कालच्या एवढीच आहे, पण त्या मगरूर मुलीसाठी ती खूप मोठी असणार आहे. आज मी एकही क्षण झोपणार नाहीये. मजा बघणार आहे तिची. तिची संबळ थांबलेली बघायची आहे मला. तिला थकलेली बघायची, तिला हरताना बघायचंय आणि मग माझा विजयोत्सव साजरा करणार मी.